सहज गुंडाळेल। गुरु जोवर स्वतः शनायाला काही वावगं करताना बघत नाही ना, तोवर तो ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही। वावगं म्हणजे नक्की काय? अरे म्हणजे कुणाल आणि शनाया नुसतं हॉटेलमध्ये गप्पा मारून काही होणार आहे का? आपल्याला अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करायला हवी ज्याच्यामुळे गुरुचा संशय आणखीन वाढेल, त्याला कळेल की प्रतारणेचं दुःख काय असतं। त्यावेळी राधिकाने गुरु आणि शनायाला एकत्र बघितलं होतं, तसंच ह्यावेळी जर गुरुनी शनाया आणि कुणालला एकत्र बघितलं तर त्याला धक्का बसेल। हो पण हे कसं शक्य आहे? एक मिनिट मी सांगते। हे बघ, तू शनायाला फोन करायचा, तिला घरी बोलवून घ्यायचं। कळलं तुला मला काय म्हणायचंय राधिका? नाही नाही रेवती, हे असं काही करावं असं नाही मला वाटून राहिलं। पण का? तेच ना, नको का? नाही, शर्या कशी असली ना तरी हे तसे नाहीये, यांना नाही हे सहन व्हायचं, खूप वाईट वाटेल त्यांना। कमाल करताय वहिनी तुम्ही। हे बघ, शनाया बरोबर ब्रेकअप झाल्यावर तसंही त्याला वाईट वाटणार आहे, मग आत्ता वाटलं त्याला वाईट तर काय फरक पडतोय? आणि जर त्याला खरं सांगायचं नसेल तर हे सगळं असंच चालू राहील। चालेल? नाही तसं नाही करे होती। मग कसं? आणि किती काळजी करतेस तू अजूनही गुरुनाथची? विसरलीस का गुरुनाथला आणि शनायाला एकत्र बघून तुला किती धक्का बसला होता? आणि हीच वेळ आहे, जर तुला वाटत असेल की शनायाने गुरुच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं तर ही रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल। हो ना राधिका ताई, आता इतकी लढाई लढलीच आहे तर थोडक्यासाठी कशाला बॅकआउट करताय? एक्झॅक्टली। कुणाल, तू आत्ताचा आता शनाला फोन कर आणि तुझा घरी बोलव। नाही भाऊजी, अहो काही झालं तरी शन्या पोरगी आहे, तिला असं कुठे सोडायचं? नाही, मला नाही पटून राहिलं। वहिनी, कुणाल काय खरोखर थोडी असं करणार आहे? पहा ना, हे कुणाल भाऊ पण घाबरलेत, हो ना? हो ना मॅम, सर मला खूप टेन्शन आलंय, कुछ गडबड हुई तो? तू टेन्शन घेऊ नकोस, तू फक्त फोन कर। आणि गुरुला जर हे सगळं कळलं तर गुरु काय ही गोष्ट बाहेर पडू देणार नाहीये कधीच। पण त्यांनी रागाच्या भरात मला काही केलं तर? असं काहीच होणार नाहीये, तू फोन कर, मी आहे ना। कोण? व्हॉट लव यू? तू कदमला फोन कर, तो गेलाय का बघ। ओके, काम डाऊन। मी आय सॉरी, मी त्याची बाईक आहे की नाही बघतो बाल्कनी मधून। आय एम सॉरी। जा पटकन बघ। ब्लॅकमेल करायचं आणि लव यू म्हणायचं का? फालतू आहे हा खरंच। यार, एक तर दिवसभर आज बाहेर टाइमपास करावा लागणार आहे, वेळ खाल्लाय आणि सॉलिड धक्का बसलेला दिसतोय त्याला। हो, आता त्यांनी जे काही पाहिलं असेल ना त्याच्यावर त्याचा विश्वास बसत नसेल। काय करू? बोलू का यांच्याशी? नाही राधिका। आनंद भाऊजी, तुम्ही तरी जाणू। नको वहिनी, आता गेलो तर आपल्या मेहनतीवर पाणी पडेल आणि त्याला आपल्यावर संशय येणार आहे। नाही, आता नको। नाही राधिका, अगं मला जेव्हा धक्का बसला तेव्हा तुम्ही सगळ्यांना माझ्या पाठीशी होते।
आता यांच्या बरोबर कोणीच नाही, मला जायला हवं. नाही, थोडा वेळ जाऊ दे. निदान त्यांनी केलेल्या चुकीचं रिअलायझेशन तरी होऊ दे त्याला. हा. गेलाय का तो? ओके 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 काम डाऊन, जस्ट काम डाऊन. हे बघ ते गेलेत, त्यांची गाडी नाहीये, सो इट्स ऑल क्लिअर नाउ. थँक्यू सो मच. कटकट मस्त थांबवून ठेवलं होतं मला. आणि हो, मला परत कॉल करायचा नाही हा. आणि यापुढे जर का मला ब्लॅकमेल केलंस ना तर आय सिरियसली कॉल द पोलीस. ओके ओके, नाही करणार. पोलिसांना कॉल करेल म्हणे. शनाया बाळा, मला जे काम करायचं होतं ना ते सगळं झालंय. एक काळ होता जेव्हा मी हर्ट झाले होतो. तू मला डंप केलं होतंस आणि मी रडत होतो. आता तू हर्ट होणार आहेस, तू डंप होणार आहेस आणि तू रडणार आहेस. ऑल द बेस्ट. हॅलो ईशा. बोला, झालं का काम? हो झालं. मग तू एवढी सॅड काय आहेस? यू शुड बी हॅपी ना. अगं सॅड नाही, पण गॅरी अंकल त्यांनी काय केलं आता, त्याला कळलं का? अगं नाही, त्याला नाही कळलंय काही, पण मी तुझीच आयडिया वापरून त्याच्याकडनं पैसे घेतले आईच्या ऑपरेशनचं. आणि आता मला कळत नाही, कारण त्याच्यामध्ये मी पुण्याला आहे ना, सो मला दिवसभर बाहेर राहावं लागणार आहे. अच्छा, मग तू माझ्याकडे आहे ना. सिम्पल. वेडी आहेस का तू? बाजूला राहतेस माझ्या, दिसेल ना त्याला. ओ ठीक आहे, मी बाहेर येते. आणि एनिवे तुझ्याकडे आता ते 25K आहेत ना, तर आपण जरा टाइमपास करू, खायला जाऊ कुठेतरी आणि मग रात्री येऊयात घरी. ए हा चालेल. बरं ऐक, मी तुला लगेच लोकेशन पाठवतो, तू लगेच इकडे ये. ओके डन. हा बाय बाय बाय. या स्टेपमुळे सगळ्यांना कळालं होतं की आपण रिलेशनशिपमध्ये होतो. पण स्मार्ट हा. म्हणूनच तर तुझ्या गुरुनाथला उल्लू बनवून माझ्यासाठी 1,00,000 रुपये घेऊन आले. तू माझ्या मनातून उतरलेस, आता या घरात तुला परत जागा नाही. I hate you. चला I hate you. चल आज चल.